राज्याचे परिवहन मंत्री हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होतील अशी आपल्याला माहिती मिळतेय। विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे। या क्षणाची महत्त्वाची माहिती। राज्य परिवहन कायदा 1952 मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। या बदलानुसार परिवहन मंत्री हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असण्याची शक्यता आहे। हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। राज्य परिवहन कायद्यामध्ये हा बदल केला गेलाय। धोरणात्मक निर्णय हा करण्यात आलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, हा काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी होणार असेल तर कधीपासून आणि कशी? वर्णाची त्यानुसार राज्याचे परिवहन मंत्री हेच यापुढे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतील अशा पद्धतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य आवश्यक 29 व्यक्तींनी याबाबतच्या निर्णयावर जो कायदा राज्य परिवहन महामंडळ कायदा 1952 यामध्ये काही मूलभूत बदल आणि सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांची संबंधित कायद्यावर ज्या बदलांवर सही झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। याआधी भारतामध्ये अन्य जी राज्य आहेत त्यामध्ये परिवहन मंत्री हा परिवहन महामंडळाचा अध्यक्ष असे। महाराष्ट्रात मात्र तशी सिस्टीम नव्हती। मात्र आता महाराष्ट्रातही ही सिस्टीम आपल्याला पाहायला मिळेल, कारण जे महत्त्वाचे निर्णय आहेत यामध्ये परिवहन मंत्र्यांची एसटीच्या सुधारणा करायची आहे। देवेंद्र फडणवीस सरकार आग्रही आहे की एसटी महामंडळ जे तोट्यात आहे त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात, बदल व्हावेत आणि हे विकासाचं एक महत्त्वाचं पाऊल असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन जे अध्यक्ष होते जीवन गोरे यांचं संचालक मंडळ, जे आघाडीचं संचालक मंडळ होतं, ते बरखास्तीचा निर्णय 2 महिन्यांपूर्वी फडणवीस सरकारने घेतला होता। मात्र त्यांची जी मुदत आहे ती ऑगस्ट 2015 पर्यंत होती आणि हा निर्णय अन्यायकारक आहे असं सांगत जीवन गोरे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे जो विद्यमान निर्णय झालेला आहे, परिवहन मंत्री हे राज्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतील, तो निर्णय या न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला घोषित करता येऊ शकतो का याबाबतचा अभ्यास सध्या राज्य सरकारचा सुरू आहे। त्यानुसार हा निर्णय कदाचित मे पर्यंत जाहीर होऊ शकतो, कारण या प्रकरणात मे मध्ये पुढची सुनावणी किंवा निकाल अपेक्षित आहे। या सर्व घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि फडणवीस सरकार यांना राज्यात जे एसटीचं संचालक मंडळ आहे त्यामध्ये तज्ञ व्यक्तींची नेमणूक व्हावी अशी एक त्यांची भूमिका आहे, जेणेकरून हे तोट्यातलं मंडळ फायद्यात येऊ शकेल आणि प्रवाशांनाही त्याचा लाभ होऊ शकेल। बरोबर आहे, तोट्यातलं मंडळ फायद्यात येतं का हे पाहावे लागेल। मात्र कायद्यातला जो बदल आहे तो करण्यात आलाय, धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष हे परिवहन मंत्रीच असतील हा निर्णय घेण्यात आलाय। कोर्ट प्रक्रियेमुळे आता पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे, पण धोरणात्मक निर्णय या सरकारने घेतलाय। धन्यवाद दिनेश या संपूर्ण तपशिलाबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।